थोडंसं फसफसलंय ते. आता मला म्हणतील की हे काय दुकान मांडायचंय का, दुकानात पण एवढे क्लचर नसते. आराम इज मस्ट. ओके, सो आहे झाडावरचा, यांच्या मित्राच्या घरी झाड वगैरे आहे, तर तिथून ते आणतात. त्यानंतर कोकम वगैरे पण त्यांनी आणलं. चहा असं एक नाव देऊन आपण चालू करू शकतो आपला. असं ताजं आहे, छान पिकलेलं पण आहे ते, आणि वास. हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू प्रियम व्लॉग्स आणि वेलकम टू माय न्यू व्लॉग ॲज वेल. आज आहे परत रविवारच्या दिवस आणि रविवारच्या दिवशी पुन्हा एकदा व्लॉग बनवते. तर आजचा दिवस फार काही असं स्पेशल नाही आहे सध्या, तर आता असंच चालू आहे, स्पेशल असल्यासारखं. पण चालू आहेत आपले डेली कोर्स जे आहेत ते. आता जस्ट उठलेली आहे आणि उठून आता चहा वगैरे तिकडे ठेवलेला आहे. घर झाडझूड मी रात्रीच करून ठेवलेली, जेणेकरून सकाळी काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींमुळे. ठीक आहे, तर हे सगळं झाडझूड वगैरे करून झालं आहे. आणि पुढचं काय असेल ते मी आता सांगते तुम्हाला. वन प्लॅन सांगते की काय माझे प्लॅन्स आहेत आजचे. एक आहे ना, मी ठरवलं आहे की जेव्हा आपण ब्लॉग्स बनवतो सिक्वेन्स वाईज मी ब्लॉग्स बनवत जाईल. की म्हणजे सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन, मग त्याच्यानंतर काही टास्क असतील ते, असं काहीतरी एक स्केड्यूल्ड वगैरे करून करायचं ठरवलेलं आहे, की जेणेकरून ते सगळं बघायलाही छान वाटेल, आपल्यालाही छान वाटेल. पण आता कितपत ते खरं होतं आहे ते बघूयात. ठीक आहे, लेट्स गो. तर सगळ्यात पहिला टास्क आहे ना, आता मला एका मुलीने, ऑफिसमधल्या मुलीने D10 पॅक सांगितला होता ऑफिसमध्ये. तर तो D10 पॅक आहे ना, मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूयात कितपत ते म्हणजे सक्सेस ठरतं. कारण ते मी कधी करून नाही बघितलेलं असं, की ते हळदीशी रोस्ट करायची आणि त्याच्यामध्ये ते शॅम्पू वगैरे घालून काय काय तिने सांगितलेलं मला. तर मग मी ते करून बघते. आता दाखवते मी एक एक गोष्ट. ओके, करून बघते आता. ताव्यावरती हळदी रोस्ट करायचं असं म्हणाले मला. जास्त नाही, थोडंसंच करून बघूया. 1.5 चमचा हातावरती पॅच टेस्ट करून बघूया. हे असं युट्यूबवर बघितलं होतं मी गेल्या वेळेला, पण ते काय असं एवढं इफेक्टिव्ह असेल असं वाटलं नव्हतं. पण ती मुलगी मला बोलली की हा मी करून बघितलं होतं, थोडंसं तर दाखवतात नाही का, तसं पॅच टेस्ट करून तेवढा पॅच गोरा होतो आणि मग बाकीचा काळा राहतो, तसं काहीतरी करून बघितलं होतं म्हणे. फेसला वगैरे नाही लावणार, पण फक्त हातापायाला जिथे काळं काळायला इथे वगैरे असं लावून बघेल. बघूया काहीतरी. काही फरक नाही पडलेला बघा. इथे लावून बघितलेलं होतं मी, पायावर पण लावून बघितलेलं होतं, ह्या साईडला फार काही फरक नाही पडला. इथे काळं काळं झालेलं आहे माझं इकडे थोडंसं, पण काही नाही, काही डिफरन्स नाही आहे. असल्या गोष्टी आहेत ना इंस्टाग्राम फेसबुक ह्याच्यावरतीच बऱ्या पडतात. रिअल लाईफमध्ये करायला गेलं तर सगळं फेल होतं. हे D10 पॅक फेल. आता जस्ट नाऊ छान पैकी आंघोळ करून आलेली आहे मी. मग अशी जो D10 पॅक लावलेला होता ना, त्याचा काही फरकच नाही पडला मला, म्हणून मग मी तो काही जास्त अप्लाय करत नाही बसले. कारण तो म्हणजे काही इफेक्टच नव्हता त्याचा, मग कशाला उगाच वेळ घालवत बसायचा त्याच्याभोवती. म्हणून मग मी काही वेळ घालवला नाही आणि तो D10 पॅक तसंच राहू दिला. आता D10 पॅच ते असं आपलं इंस्टाग्रामवरती बघतो ना आपण, असं लावलं की सेकंड पॅच असं एकदम ब्राईट दिसतो, तसं बिसं काही नाही. हे फक्त
चॅनल्स वरती बघायलाच बरं वाटतं, बाकीचं सगळं झिरो असतं. आपण जर रिअलमध्ये करायला जातो ना, सगळं असं उलटच होतं त्याच्या. तर ते बघून आहे ना असं वाटलं होतं की करावं, आणि माझ्या ऑफिसच्या मुलीने पण सांगितलं होतं. तिचं कसं काय झालं होतं काय माहिती. तर आता बघू. नेक्स्ट टास्क आपला आहे, माझे जे क्लचर्स आहेत ना, असे क्लचर्सचा पूर्ण असा बॉक्स भरलेला आहे. तो क्लचर्सचा बॉक्स मी आता ऑर्गनाइज करणार आहे. माझा जो मेकअप किट आहे ना, मेकअप किटचा असा बघा, इथे सगळं असं भरलेलं आहे सगळं. हे बघा, हा जो पॅच आहे ना, हा खूप असा विस्कटलाय. तर तो मला आता ऑर्गनाइज करून ठेवायचा आहे. तर क्लचर्स वगैरे व्यवस्थित करून ठेवायचे, आणि मग जेवण वगैरे बघू. ठीक आहे, बघते आता. हे असं सेग्रिगेट करून ठेवलं, मोठे मोठे इकडे, हे डिझाईन वाले इकडे, मीडियम मीडियम साईज हे छोटे छोटे ह्याच्यामध्ये, मीडियम साईजचे त्याच्यापेक्षा छोटे छोटे ह्याच्यामध्ये, हे सगळं असं कॅटेगराईज करून ठेवलंय. आता पुढचं बघते कसं करायचं, आवरायचंय. सो आपला आता ते टास्क कम्प्लीट करून झालेला आहे. घरी सुद्धा मी असंच करायचे. माझं जे ज्वेलरी वगैरे सगळं जे असायचं ना, ते सगळं अधूनमधून काढून बघत राहायचे की आपल्याकडे काय ज्वेलरी आहे. कधी मराठमोळी ज्वेलरी असते, कधी वेस्टर्न ज्वेलरी असते, कधी साधी सिंपल साडीवर घालण्यासारखी ज्वेलरी असते. तर मग त्याची जी काय म्हणतात त्याला, ऍक्सेसरीज वगैरे जे असतात ना, ते आपल्याला लक्षात जर राहिले, कधीतरी एखाद्या वेळी नजरेतून पडतात ना, ते आपल्या लक्षात राहतं की हा आपल्याकडे वस्तू आहे. तर प्रत्येक वेळेला विकत घेण्याची गरज नाही पडत. म्हणून मी असं अधूनमधून काढत राहते, बघत राहते, नजरेतून जात राहतं, थोडं सॉर्टिंग करत राहते. आणि हे मला वाटतं घर असलं म्हणजे असं करत राहावं लागतं थोड्याफार गोष्टी. आता सेकंड टास्क आपला असा आहे, सेकंड टास्क तर झाला समजा, आता थर्ड टास्क आहे असा की आता हे चादर बेडशीट वगैरे बदलते, आणि नंतर मला वाटतं ओमचे पप्पा आता बाहेर गेलेले आहेत जेवण वगैरे आणायला. तर ते जेवण वगैरे आणतील तोपर्यंत मी हे सगळं आवरून घेते. हे सगळं आवरून झाल्यानंतर छान अशी झप्पी, कारण रविवार म्हटला तर तो एक आरामाचा दिवसच मानला जातो आमच्यासारख्या आयटी कॉर्पोरेट वाल्यांसाठी. कारण मला आता सध्या सॅटर्डेजला पण वर्किंग असतं, त्याच्यामुळे खूप हेक्टिक शेड्यूल होऊन जातं. फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ सॅटर्डेजला वर्किंग असतं, आणि सेकंड आणि फोर्थलाच सुट्टी असते. म्हणून मग ते थोडं माझा हेक्टिक होऊन जातं. माझे कपडे वगैरे तर आज सध्या तर असे इकडचे तिकडे होऊन बसलेत. मला म्हणजे सध्या वेळच नाही मिळत आहे. ऑफिसला सुद्धा खूप बरेच कामं असतात, त्यानंतर घराकडेही लक्ष देता येत नाही. ओम तिकडे आहे म्हणून नाही तर ओम इथे असता तर परत मला खूप असं धावपळ धावपळ झाली असती प्रत्येक कामाची. पण असो, आता लवकरच येणार आहे ओम पण आपल्याकडे, आणि मी आता पुढची कामं आवरते तोपर्यंत. ठीक आहे, हे बेड वगैरे मी बदलून घेते, बेडशीट वगैरे बदलून घेते. ओके, आता हे सगळं झाल्यानंतर आहे ना, तर जेवणाची वेळ आहे. खरं तर पाव आणलेले आहे, रात्रीची जी पावभाजी शिल्लक होती तेच गरम करून आता आम्ही खातोय. कापून वगैरे ठेवलेलं आहे, कांदा टोमॅटो, मस्त पाव वगैरे पण गरम होत आहेत, गरम करतायत. आणि मग जेवण खावण करून थोडस शतपावली करून आम्ही झोपून जाऊया. आराम इज मस्ट. ओके, सो तुम्ही पण या कधीतरी आमच्याकडे जेवायला. पावभाजी वगैरे आमचे जे खानदेशी पदार्थ आहेत ते पण आम्ही तुम्हाला खायला घालू. लाईक वांग्याचं भरीत आहे, शेवभाजी आहे, आमच्याकडे पावभाजी सुद्धा असते, पाणीपुरी पण असते, असे वेगळे वेगळे आयटम बनवतात, सँडविच पण बनवतात कधीतरी. तर या कधीतरी आमच्याकडे सगळ्यांनी, व्ह्युअर्सनी माझ्याकडे, आणि आपण मस्त एक छान किट्टी पार्टी करूया. सगळ्यांना जेवणाचं बेत मी आखेन. ओके, चलो तू पहिले मी तर खाऊन घेते. तर ना वाजलेले आहेत, सगळं आवरता आवरता 4 वाजले. आता मी आहे ना नॅप घेते, कारण आरामाची नितांत गरज आहे. कारण मला आता आठवडाभर परत वेळ नाही मिळणार आहे, म्हणून आता मला झोपेची नितांत गरज आहे. मी झोप घेते आणि मग सेकंड हाफ मध्ये मग मी भेटते परत. ओके,
हॅलो एव्हरीवन. आणि वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:45 आणि आज खरं तर उशिराच होऊन गेला. सगळं उठलेलं होतं पण जरा असं काहीतरी चर्चा चाललेली होती त्याच्यामुळे वेळ होऊन गेला. आणि आता चहा वगैरे होतोय तोपर्यंत माझे जे पुढचे काही कामांचं प्लॅनिंग माझ्या डोक्यात चाललंय की आता काय करायचं काय नाही, कारण उद्या ऑफिस आहे. हा संडेचा दिवस आहे ना, असंच येतो आणि निघून जातो. वन डे जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा असंच येतो दिवस आणि जातो निघून. तेव्हा असं म्हणजे सुट्टीचं फिलिंगच येत नाही. त्याच्यामुळे मला आयदर हायब्रिड और वर्क फ्रॉम होम जॉबची अपेक्षा होती, पण आता 6 days वर्किंग असतं त्याच्यामुळे खूप स्ट्रेस येतो कामावरती. तर बघते मी आता काय 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 टास्क आहे. तर सगळ्यात पहिला जो टास्क आहे ना तो मला बॅग आहे ना, मी असा विचार करते की मी पर्स उद्या घेऊन जाते. आता थोडंसं पर्स वगैरे ना घेऊन जाण्याचं मला इच्छा झालेली की प्रत्येक वेळेला आपण असं सॅक घेऊन जातो ना, तर उद्या पर्स घेऊन जाऊन बघते की कसं मला मॅनेज करता येतंय तिच्यात. ओके, तर ते सगळं मी भरते. त्यानंतर एक आहे ती एक दाखवते तुम्हाला. ओके, हे बघा, हे काहीतरी दिसतंय का तुम्हाला? हे बघा, हे काय आहे बरं? हे ना झाडाचं आहे ओरिजिनल, म्हणजे झाडाचं तोडून आणलंय, असं खूप दिवसांचं असं हे नाहीये. ताजं ताजं आहे, अगदी झाडावरतून काढून आणलेलं आहे. आणि ते आता ते कापायचं कसं आहे मला माहित नाहीये. हा तयार आहे, झाडावरचा तोडून आणलेला आहे. हे बघा, हे पिवळं आहे ना, हा पिकलेला पार्ट आहे, फणस. तर हे ना वास पण छान येतोय, असा मस्त काय म्हणतात त्याला, काहीतरी म्हणतात, असा छान असा वास येतोय ह्याचा, छान सुगंध येतोय. पण हे पिकलेलं आहे झाडावरचा. यांच्या मित्राच्या घरी झाड वगैरे आहे, तर तिथून ते आणतात. त्यानंतर कोकम वगैरे पण त्यांनी आणलं होतं. हे आता बाजूला करून ठेवते. ते कापायचा एक आमचा कार्यक्रम राहणार आहे आता, तो कापायचा आहे. त्यानंतर खाली जाऊन गाड्या पण चालू करून बघायच्या आहे. त्यानंतर स्वयंपाक पण आहे, बाहेर कपडे वाळत घातलेले ते सुद्धा काढून आणायचे, घड्या करायचे, उद्याची पण तयारी करायची आहे. असे एक 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 टास्क आपले प्लॅन्ड म्हणजे स्केड्युल्ड आहे. ठीक आहे, तर हे सगळं आहे ना आता करण्यासाठी आता जाम एनर्जीची गरज आहे आपल्याकडे. एनर्जी बूस्ट. चहा आपलं कॉफी केलेली आहे अहोंनी, अहोंची कॉफी. एक नाव ठेवायचं का आपण चहा कॉफीला? एक जसं येवले अमृत तुल्य असतं तसं अहोंचा चहा असं एक नाव देऊन आपण चालू करू शकतो आपला चहाचा ब्रँड. असं मस्त कसा बनवलाय बघू, कॉफी कशी बनवली आहे. चांगली चांगली छान मस्त आहे. तर आहे ना आता पर्स आहे काही बघते पर्स काय मागतं. ठीक आहे, आणि मला नेता येईल का ते बघते आधी. जर आहे ना बाहेरून फिरून आले, कारण की माझं जे पर्स आहेत ना ते काही पर्स अशा खराब झाल्यात जुन्या, तर ते मी बघत होती की बुवा ते असं वापरायला, कारण त्याचे हँडल आहे ना खूप खराब झाले, जुने झाले. त्याच्यामुळे मला असं विचार पडला की बुवा आपण जाऊन त्या शॉपवाल्याकडून चेंज करून आणू. पण ते शॉपवाला नाही म्हणून गेला ऐनवेळी. माझ्याकडे ब्लॅक कलरचा आहे म्हटलं, बोलतही नव्हता नीट. आता बघते मे बी कल्याणला जायचं म्हणतात, म्हणजे जाऊ तेव्हा करू असं असं आहे. बघू जर तिथे करता आलं तर, नाही तर मग बघू काय करा, गेली नाही तर भाजी तयार होते. मस्त पनीरची भाजी बाहेरून आली, मसाला तयार करून ठेवलेला होता. पनीरची भाजी तयार करून तो मसाला काय म्हणतात कलसला जातोय हा. आणि पनीर पण इथे तळत आहेत बघा, तळलं जातोय छान प्रकारे. इथे पनीर पण आहे, आपलं फ्रेश पनीर आहे. पनीरची भाजी आहे, जेणेकरून उद्या मला टिफिनलाही घेऊन जाता येईल. ओके ठीक आहे, हा आपला इथेच पहिला टास्क जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. आणि आता बघू दुसरा टास्क कितपत आपला सक्सेस होतोय.
चलो, मला एक सेग्रिगेट करायचं होतं की कोणते आहेत ज्या वस्तू ज्या पर्सेस मी ऑफिसला यूज करू शकते, त्या बाहेर काढून ठेवते, त्या वेगळ्या काढून ठेवते, कारण आता मला पर्सेस वापरायची अशी खूप जास्त इच्छा झालेली आहे मनातून. तर मी आता ते पर्सेस काढून ठेवते आणि सेग्रिगेट करून ठेवते व्यवस्थित वेगळे.